नर्मदे हर, नर्मदे हर. सकाळचे आता 7 वाजलेत आणि आम्ही निघालोय. आज तटाकडे चाललोय. आनंद खूप होतोय कारण मैयाचे चरण स्पर्श करायला मिळतील आज. काल संध्याकाळी आम्ही इथं पोहोचलो आश्रमात. म्हणजे माणसाची नजर कशी असते बघा. मी आलो, पत्रे लावले होते. मला असं वाटलं अरे आता हे लेडीज लोकांना इथं कसं झोपवायचं, कारण मैया बरोबर आहे, अमृता आहे. सो जरा मला थोडा संकोच वाटला. पण जेव्हा पोचलो हा एक खोकला अजून आहे. जेव्हा पोचलो तेव्हा इथले जे सेवादार होते ना, ते 20-20 किलोमीटर लांबून येतात देत सेवा करायला. आणि त्यांचा सेवाभाव बघून आहे ना मग थांबायलाच लागलं मला. त्याच्यानंतर रात्री त्यांनी भोजन बनवलं. काय सांगू मी, हातावर बनवलेल्या चुलीवरच्या भाकरी होत्या बाजरीच्या, वांग बटाट्याची भाजी होती, प्युअर बेसनाची शेव होती, बेसनाच्या पाकातले लाडू होते, गूळ दिला होता आणि जवळपास 3 ग्लास दूध प्यायला लावलं बळजबरी. म्हणजे तुम्ही इमॅजिन पण नाही करू शकत की एवढं त्यांनी आम्हाला खायला घातलं रात्री. त्यांचा सेवाभाव बघून आहे ना 2 मिनटं डोळ्यात पाणी आलं माहिती आहे का आमच्या. कधी कधी आहे ना आश्रम मोठे बघून सोय बघून आपण थांबतो, पण छोट्या आश्रमांमध्ये खूप आनंद मिळतो. हे मला काल उमगलं बरं का, आणि म्हणून मला तुम्हाला सांगावं वाटलं. आज पण सकाळी म्हटले की अंधाराचं नका जाऊ, कारण बऱ्याच परिक्रमावाल्यांना इकडं कुत्र्यांनी चावा घेतला आहे. तर म्हणले उजाडल्यावर जा, लोक 5-5 वाजता निघतात, त्याच्यामुळं मग असं प्रॉब्लेम होतो. सो त्यामुळं आम्ही लेट निघालो आणि बरं झालं लेट निघालो. सरस्वती मैयाच्या मागे पडल्या होत्या 2 तास, मागच्या आश्रमात राहिल्या होत्या, त्या सकाळी आम्हाला इथं भेटल्या आणि त्याचा आनंद इतका द्विगुणित झाला ना. पहिलं त्यांना एक कडकडून मिठी मारली माहिती आहे का. जसं काय आई नाही का भेटतील लेकराला खूप दिवसांनी. हे बघा पुढं चालल्यात. नर्मदे हर. आणि एवढ्या 25 दिवसात 26 दिवसात आहे ना त्या कधीच एवढं लवकर नाही उठल्या. काल आमची ताटतूड झाली तर त्यांना झोपच लागली नाही. ॲक्च्युली आम्हाला पण नाही झोप लागली, पण बरं झालं त्या आल्या. कारण आज जर आम्ही लवकर तिथं पोचलो असतो तटावर आणि बोटची बुकिंग केली असती तर मग आमच्यामध्ये खूप अंतर पडलं असतं आणि ते आम्हाला पण नको होतं. कारण आम्ही ठरवलंच होतं की विमलेश्वरला गेलं ना दर्शन घेऊ, मैयाला फोन करू किती वेळ लागणार आहे आणि त्याच्यानंतर तिकीट काढू. हे मी डोक्यामध्ये फिक्स केलं होतं. सुपेकर मैया तर आमच्यापासून तब्बल आता 1 दिवस पुढे आहेत, म्हणजे जवळपास 30 किलोमीटर पुढे आहेत. सो मला नाही वाटत आता त्यांची ना आमची भेट होईल, पण काय इलाज नाही आहे. मैया त्यांना पुढं घेऊन जाती आहे. सो मैयाचं काहीतरी असेल त्याच्यात. नर्मदे हर. मंडळी आता आम्ही सकाळी निघालोय. 1 तास झालाय आम्हाला आता निघून. मस्त छान बालभोग घेतला आणि एवढं प्रेमाने खाऊ घालतात ना की नाही म्हणताच येत नाही. आमच्या सरस्वती मैया आम्हाला आता मिळाल्यात. त्यांना बघितलं की खरंच बरं वाटलं आम्हाला. आणि सुमन मैया त्याच्या पुढे आहेत. सो आम्ही चालतोय आणि हे बघा आता, अरे यार, मी ज्यावेळेस ब्लॉक करायला घेते त्यावेळेस गाड्या येतात ते आणि मग माझा आवाज येत नाही आहे. आणि हा आपला सूर्यदेवता आत्ता एवढा कोमल मृदू वाटतोय, तोच आपला दुपारी आपल्या शरीरातलं सगळं पाणी चूस केलेत आहे. आणि हे बघा परिक्रमावासी चाललेत. प्रभूजी 2 दिवस
काय झाले गरम जास्ती होते ना त्याच्यामुळे काल आपल्याला आज म्हणजे काल रात्री आपल्याला ते गोड गोड खायला मिळालं. गुळ लाडू है ना, एनर्जेटिक मस्त एनर्जेटिक शेव होती, प्रोटीन आणि मच्छर एवढे टमटमीत होते ना, बाप रे. ते अगरबत्ती लावली म्हणून, नाहीतर मच्छर आम्हाला असे धरून उचलणारच होते. खाली ढेकणं होती. नाही नाही, मच्छर आम्हाला उचलून घेणारच होते, पण आमची वजनं एवढी आहेत की ते म्हटलं की जाने दो. तर मंडळी, आता आम्ही विमलेश्वरला जाणार आहे. 20 का 22 किलोमीटर आहे इथून. तर हळूहळू जाणार आहे. एक छोटासा एक ब्रेक पण घेणार. त्याच्यामध्ये तुम्हाला तर माहितीच आहे, आम्ही रोज आमची जी दिनचर्या आहे, कपडे धुणे, वाळवणे, ह्या सगळ्या गोष्टी होतच राहतात. त्याच्यामुळं तो एक ब्रेक आम्हाला घ्यावाच लागतो. आणि त्या मग ब्रेकमध्ये आमचे पाय परत ताजेतवाने होतात आणि पुढे परत 10 किलोमीटर चालायला आम्ही सज्ज होतो. येस. आणि हे बघा, अशी ही रम्य अशी सकाळ आहे बघा, किती छान वाटते की नाही. असलं भारी वाटतं ना सकाळी सकाळी हे असं दृश्य बघायला. फक्त ह्या मध्ये गाड्या आल्या ना, मला अजिबात आवडत नाही, कारण त्या गाड्यांमुळे माझा आवाज येत नाही आणि तुम्हालाही आमचा आवाज येत नाही. हे बघा, असलं भारी वाटते का नाही. ओय सहीच. नर्मदे हर बाबाजी, चाय दाता सुखी भव. नर्मदे हर. बालभोग झाल्यानंतर आहे ना, आम्ही हंसकोटमध्ये, तिथली ही पहिली आमची चाय प्रसादी. गोड लोक, खूप गोड लोक, काय म्हणजे शब्दात वर्णनच नाही. आणि एक कमेंट आली होती मला, जाहिरातबाजी. मी जाहिरातबाजी करतो. काय जाहिरात केली काय देव जाणे. कसं असतं, प्रत्येकाचा भाव असतो. आमचा भाव एकदम शुद्ध आहे. जर नर्मदे हर, नर्मदे हर. सकाळचे 8:30 वाजलेले आहेत आणि आम्ही 7.5 किलोमीटर टोटल झालेले आहे. सकाळपासून थोडा विसाव्याची गरज होती, त्यामुळे इथे बसलोय आम्ही. मैया पण आल्यात, सरस्वती मैया तोपर्यंत. मैया आज तुरुतुरू आलेले आहेत फास्ट. नर्मदा मैयानी त्यांना कदाचित आता काल कान उघडणी केली असावी की पोरांना सोडू नका, का हो मैया. नर्मदा मैयानी तुमची कान उघडणी केली का काल? कान उघडणी नाही केली, मग? मलाच मैयानी इथपर्यंत पाठवलं. हा, मैयानी कसं पाठवलं ते मला कळत नाहीये. मी कशी आले इथपर्यंत. हा. आता तुम्ही पुढे चालताय आणि मी मागे चालते, पण ती तुम्हाला आठपर्यंत मी कशी आले ते काय मैयाचीच कृपा. एवढ्या 25 दिवसात कधी एवढ्या सकाळी लवकर उठून निघाल्या का? एवढ्या दिवसात पण कशी मी सकाळी मैयाची कृपानी आले तुमच्या पोतोवर, हे मैयालाच माहिती. अंधार होता तेव्हा ते पण नव्हतं एवढं पडत, पण आता उजेड दिसायला लागला ना, म्हणून पडतात तेवढे. नाही तर मग ते बरोबर त्यांचं माझा पीठ चालला होता. थोडी मागं राहायची, मग ते थोडं बॅटरीचा उजेड द्यायचे मला. मग घेऊन आलेत मैयाच. मग उजेड द्यायची मागे. बरं तर हे आलं पुढे की खड्डे सांगायचे ना, खड्डा येते. अरे वा. हो, पण दाद्या नाही म्हणून जाणीव कळली तर मैया 5:30 वाजता चालू लागली. बघा ना. आणि इथं असल्यावर मैया उठा, आपल्याला निघायचे, आरती करायची, पटकन उरका. आणि आज कोणी बरोबर नाही आणि सगळे आपला ग्रुप पुढे गेलाय, तर त्या कशात कुठल्या अशा सुटल्यात.
मैयाची आरती सुद्धा नाही केली, पण त्यांना पुढची वड लागली आपल्यासाठी. आता पुढं करून आंघोळ केल्यावर आपली तर झाली आहे. आपली हा झाली, ती मयाची आंघोळ झाली का आरती हा. करू, कपडे धुवू. नर्मदे यार. प्रचंड प्रमाणात इथे गाड्या चालू आहेत, त्याच्यामुळे आवाज येतोय. एक्स्ट्रीमली सॉरी. नर्मदे. हा हनुमान टेकरी म्हणून असं ठिकाण आहे, तिथं आलो आहे आम्ही. आणि हनुमानजींचं सुंदर अशी मूर्ती. जय जय बजरंगबली. आणि तिथं शनी महादेवांचं आणि नवग्रहांचं मंदिर आहे. नर्मदे हा. चल, शिक्के मारायला गेलो होतो मी. शिक्के असे वहीत घेत असतो, जिथं थांबल जेवल तिथं. अमृतन ते कपड्यात आणायला गेलेत, वाळायला घातलेले. 2:30 वाजले आता. चला, 8 किलोमीटर आहे विमलेश्वर. नर्मदे हा. नर्मदे हा. निघालो आता. आणि आल्या काय केलं, जरा आडवा झालो कारण खूप उकडत होतं. नेमकं त्या शेडमध्ये लाईटच नव्हती, फॅन बंद होते, गरम होत होतं खूप. त्यानंतर मग ह्यांचा कार्यक्रम झाल्यावर कपडे वगैरे वाळत घातल्यावर मस्त जेवण केलं. कढी भात होता आणि पुरी होती. सुंदर होतं जेवण. मग आता निघालो आहे, काहीतरी 2:45 वाजले. 8 किलोमीटर जायचं आहे. आता काय गाड्यांमध्ये भरून भरून लोक चालले आहेत. बघा, हे बघा. पाहिलं ना. आता सुपेकर मैया तट क्रॉस केलाय. त्यांना फोन केला होता मागाशी. त्या म्हटल्या विमलेश्वरमध्ये एवढी गर्दी आहे ना, पाय ठेवायला जागा नाही आहे. सो आता बघू, केलं शूट मैया, हाय ते हाय. आता काय, सो आता बघू काय होतंय. मैयाची जशी इच्छा असेल तसं सगळं होईल. नर्मदे हर. चला, 4 वाजलेत आता. अजूनही आम्ही चालतोय. पायाचे पार तुकडे 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 झालेत. किती तुकडे झाले सांगू नाही शकत. आता त्रिशूळ दिसायला लागलेत, म्हणजे महादेवाचं मंदिर आलेलं आहे विमलेश्वराचं. फायनली आम्ही दक्षिण तट अर्धा क्रॉस करतोय. उद्या करणार. मैयाने इतकं सुखरूप आम्हाला इथपर्यंत आणलं आहे, पण प्रचंड ऊन आहे इकडे. आणि त्याच्यामध्ये रात्री मोठे मोठे मच्छर, ते काही झोपून देणार नाही आहेत, हेही आम्हाला माहिती आहे. आणि आम्हाला असं कळलं आहे की विमलेश्वरला खूप गर्दी आहे, पायही ठेवायची जागा नाही आहे, एवढी गर्दी आहे. तरीही आम्ही आता चाललो आहे. मैया जसं म्हणेन तसं करायचं आणि आपला पुढचा प्रवास चालू ठेवायचा. सुमन मैया बऱ्याच पुढे गेल्यात. आणि 2 दिवसापासून आहे ना, एक कुत्रं आहे, ते कंटिन्यू आहे ना, कोणा ना कोणाबरोबर तरी आहे. जसं काय ते पण परिक्रमा करत आहे असं दिसतंय आम्हाला. कारण ते कंटिन्यू आमच्या मागे तरी असतं, नाही तर कोणत्या तरी परिक्रमावासीच्या मागे असतं. परवा दिवशी आणि म्हणला की ओंकारेश्वरवरून चालता येते. हां, आणि त्याला एवढं काल त्या म्हणजे दुसऱ्या आश्रमात गेला तो,
आणि दुसऱ्या कुत्र्याने त्याच्यावर अटॅक केला. त्याला त्याला मारलं. आणि आता काय, ज्याचा त्याचा इलाका आहे म्हणल्यावर जो तो गुरगुर करणारच म्हणा. दम लागलेला आहे, पाय अक्षरशः खूप खूप दुखता येते. आणि हे आज थोडंसं हे व्यक्तिमत्व डाऊन आहे. थोडं डाऊन आहे, पाय दुखतात आहेत माझे पण. ॲक्च्युली काय झालं, सर्दी झालेली आहे, 4-5 दिवस झाले आणि त्याच्या खोकला पण आहे. प्रचंड त्यामुळं चालायचं म्हणलं की दम लागतोय. मला दम नाही लागत आहे, पाय दुखतात आहेत माझे. आता घरी असलो की आपण आराम करतो. आता इथं आम्हाला चालावंच लागणार आहे. आणि सकाळी का कोणास ठाऊक मैया खूप खूप एनर्जी देते, चाला काही होणार नाही. प्रत्येक पावलोपावली ती सांगत असते की चालत राहा, काही होणार नाही. तुमच्यातले सगळे जे आहेत ते सगळे नाहीच होणार. चला आता मंदिरात पोहोचू आणि मग बोलूयात आपण. जर नर्मदे हर. नर्मदे हर. सरला बसंत बिर्ला विश्रांतीगृह इथं आम्ही आलो आहे. 50 रुपये एकाचे हॉल आहे आणि रूम हवे असेल तर रूम 1000 रुपयापासून चालू आहे नॉन AC. सो आज आम्ही रूम घेतली आहे. म्हटलं रूमच घेऊ. माया म्हटलं मला काय रूमची गरज नाही, मग खालीच त्यांना हॉलमध्ये ॲडजस्ट करून दिलं आहे. छान एकदम सुंदर आहे तो पण. आणि सरस्वती मैया येतात आहेत, मग त्यांना विचारू आपण काय म्हणतात आहेत. आणि हे बघा मंदिर. आता आम्ही चाललो आहे होडीचं, बघतो आता नियोजन कसं होतंय आणि मग सांगतो तुम्हाला काय होतंय. आणि मंदिराचं पण दर्शन करून आपण नर्मदे हर. हे बघा आता आम्ही विमलेश्वर महादेव इथे पोचलो आहे. आणि एवढी गर्दी आहे, खूप गर्दी आहे. परिक्रमावासी असे बाहेर आसन लावलेत सगळीकडं. हे बघा अशा प्रकारे आसन लावलेत. चला आता आपण दर्शन करून घेऊया पहिलं. रत्नेश्वर श्री वामननाथ महादेव इथे आलेलो आहे आपण. हे बघा महादेवाचं मंदिर आहे इथे. हे वामननाथ महादेव आहेत. हे बघा ते सगळे देवी देवतांच्या मूर्त्या आहेत. इथे गणपती बाप्पा आहे. इथे श्री गुरुदेव दत्त स्वामी आहेत. आणि इथे नर्मदा मैया आहेत. नर्मदा मैया की जय हर. आणि इथे हे सगळे ज्योतिर्लिंग आहेत. हे बघा घृष्णेश्वर. हे बघा हे बघा. हो हो काय मंदिर आहे. ह्याचा गाभारा किती खाली आहे बघा. वा सुंदर. नर्मदे हर. आमचं बोंडू भेटलाय आम्हाला. आयुष
बोल की बोल ना. गोलू मतलब प्यारा प्यारा. प्यारा दुलारा. आणि तिकीट काउंटरला थांबलोय. तिकीट घेतलं त्यासाठी. मैया खूप मोठी लाईन आहे. मैया येते अजून. इधर देखो, इधर देखो. देखो ये यहाँ से यहाँ तक लाइन है. हाँ देखो यहाँ से यहाँ तक लाइन है.